महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेरा भाईंदरमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत कुरघोडी आता खुलेआम पत्रांच्या माध्यमातून चिघळताना दिसून येते. एकमेकांच्या विरोधातील तक्रारी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू लागले असून या वादाला आता कायदेशीर वळणही मिळत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना पत्र लिहून शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आरोप केला आहे की सरनाईक यांनी मेरा भाईंदरमधील चेना, काजूपाडा, घोडबंदर आणि वर्सोवा भागात वैयक्तिक मालकीच्या जमिनी खरेदी करून त्या भागाचा विकास करण्यासाठी महापालिका आणि शासनाच्या निधीचा अंदाजे 150 कोटींचा गैरवापर केला आहे. जैन यांच्या म्हणण्यानुसार सरनाईक यांनी विकास कामांसाठी शेकडो झाडांची कत्तल केली असून इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये बेकायदेशीर बांधकामेही करण्यात आली आहेत. याशिवाय त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. या आरोपांना उत्तर देताना प्रताप सरनाईक यांच्या वतीने ॲडव्होकेट राजदेव पाल यांनी दिलीप जैन यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यात 72 तासांच्या आत माफी मागावी, अन्यथा 210 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या तक्रार युद्धाची सुरुवात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांच्या लेटरने झाली. भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात मुख्यमंत्री यांच्याकडे भोईर यांनी तक्रार दाखल केली होती. भोईर यांच्या आरोपानुसार मेहता यांच्या कंपनीने मेट्रोसाठी लागणारी जमीन वैयक्तिक स्वार्थासाठी रोखून ठेवली होती, ज्यामुळे प्रकल्प रखडला. प्रताप सरनाईक यांनीही मेहतांवर आरोप केला होता. शहर का लोक प्रतिनिधि जैसे मैं हूँ वैसे ही दूसरे लोक प्रतिनिधि है, उन्होंने सोचना चाहिए कि पूरे शहर के 12-15 लाख लोगों को अगर एक अपनी जमीन की वजह से अगर तकलीफ होती रहेगी और मेट्रो के लिए लेट होता रहेगा तो गलत है, क्योंकि वो जमीन की वजह से तो मेट्रो अभी 1 साल लेट हो गई है. ये छोटी बड़ी चीज़ें तो हमारे ओर से भी हम अगर शहर के लिए गिफ्ट देते हैं तो भी वो बड़ी बात बनती है. अगर वो काम पूरा हो जाएगा तो जल्दी से जल्दी और भी ये साल के और 1-2 महीने पहले हम मेट्रो लोगों को सेवा में दे देंगे. महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे मेरा भाईंदरमधील महायुतीतील शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष अधिक उघडपणे समोर येतोय. मेट्रोच्या ट्रायल रनपासून ते थेट मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीपर्यंत आता हे शीतयुद्ध पत्रयुद्धात रूपांतरित झाले आहे.